हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरतचे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो मला बऱ्याच ताई म्हणत असतात की ताई तुझं ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजचं कलेक्शन खूप छान आहे, तू स्वतःचा ब्लाऊज शिवताना दाखव. तर मी ह्याच्या अगोदर बरेचसे व्हिडिओ असे अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती आहेत जे की मी स्वतःच्या ब्लाऊजचं सुद्धा व्हिडिओ काढून कधी कधी टाकत असते. पण आता एवढ्यात काय माझं स्वतःचं ब्लाऊज शिवून झालं नाही माझ्याशाने. असा प्रॉब्लेम झाला की इतके सारे कामं असतात ब्लाऊजचे आणि त्याचबरोबर ड्रेस साडी पिको फॉल ह्या सगळ्या गोष्टी मी करते. त्यामुळं बरेच काही ना काही आज सतत बाहेरचीच कामं असतात, मग स्वतःचा कधी वेळ मिळत नाही. पण आज फायनली वेळ काढणार आहे. तसेही मला आजसुद्धा बरेच ब्लाऊज शिवायचे आहेत, बरेच काही करायचं आहे. आता हे तुम्ही तर सगळं डेली रुटीनमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघता. ज्योती डेली व्लॉग आपलं चॅनल आहे त्याच्यावरती तर बघता रोज ब्लाऊजचं काम असतं. पण आज त्यातूनही मला थोडासा वेळ काढायचा आहे आणि माझं ब्लाऊजचं कटिंग तुमच्याशी शेअर करायचं आहे. प्लस माझे भरपूर सारे ब्लाऊज शिवायचे पडलेले आहेत, त्यातलं मी आता एक एक ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण अगोदरचा एक सिम्पल साधा ब्लाऊज शिवणार आहे, म्हणजे अस्तरचाच आहे पण सिम्पल डीपनेकमध्ये आहे आणि डेली यूजच्या साडीवरचं आहे. तर त्याचं कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत दाखवणार आहे, कारण ब्लाऊजचं माझं फिनिशिंग फिटिंग मी ज्यावेळेस स्वतः घालते त्यावेळेस तुम्ही तर माझ्या अंगावरती बघतातच ब्लाऊज कसं असतं, फिटिंग वगैरे अगदी परफेक्ट असते. तर तशाच पद्धतीने आज आपण पूर्ण कटिंग करणार आहोत. तर बघूयात आता कटिंग करण्यासाठी आपल्याला स्वतःचं माप स्वतः कसं घ्यायचं तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आहे, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. तर चला आपण आता बघूयात. बघा आपल्याला माप घेण्या कोणते कोणते माप अगोदर एका वहीवर किंवा पुष्ट्यावर तुम्ही लिहून ठेवायचे. तर बघा मला कोणते कोणते आपल्याला स्वतः माप घ्यायचे मी ते तुम्हाला सांगते. अगोदर उंची घ्यायची आहे, छाती, पुढचा गळा घ्यायचा आहे, मागचा गळा, बाही, दंडघेर, मुंडा आणि कंबर. हे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आपल्याला एवढे माप तर नक्कीच लागतात. तर बघा अगोदर आता स्वतः माप कशी घ्यायची ते बघूयात आपण. तर एवढे माप तर आपण लिहून घेतलेत, फक्त आपल्याला मेजरमेंट काढायचे, म्हणजे मापाचे नावं लिहून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर बघा हे आहे टेप. तर टेप पकडताना आपण ज्यावेळेस कस्टमर समोर असतो उभा त्यावेळेस आपण काय करतो, अशा पद्धतीने त्यांची सगळ्यात अगोदर तर छातीमधून घेतो. तर बघा मी आता तीच मोजतीये. तर व्यवस्थित ठेवायचे. बघा एकदम सरळ असा टेप आला पाहिजे. बघा कुठेच असा खाली गेला नाही की वरी गेला नाहीये. मागून सुद्धा बघू शकता तुम्ही. बघा बघितलं, अशा पद्धतीने व्यवस्थित टेप आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. थोडासा प्रेस करायचा, थोडासा नॉर्मल. तर असं. ठीक आहे. तर आता बघा तुम्हाला दाखवते. व्यवस्थित दिसत नाहीये पण तुम्हाला आता सोयीचं दिसतंय. आता मी फ्रंट कॅमेराने हे करते, शूट करते, त्यासाठी तुम्हाला उलटं दिसेल. तर 32 इंच माझं छातीचं माप आहे. तर मी इथं 32 इंच लिहून घेते. ठीक आहे. म्हणजे साईज आपली छातीवरून ठरवली जाते. तर साईज आहे 32 इंच. आपल्या आजच्या ब्लाऊजच्या कटिंगचं साईज आहे 32 इंच. आता आपण कंबर मोजून घेऊया. तर बघा कंबर आहे 30 इंच. तशी 29 येते पण मी 1 इंच लूज ठेवते, कारण मला ना असं इथं ज्यावेळेस मशीनवर यावेळेस बसतो ना त्यावेळेस खूप हे होतं दाटल्यासारखं, म्हणून मी लूज ठेवते थोडंसं. तर मी इथं 30 इंच कंबर घेणार आहे. आता आपण 30 इंच तर लिहून घेतलं. मी आता इकडे लिहिते त्यामुळे तुमच्या थोडंसं साईडला जाते. आता आपण मोजूयात. सॉरी एक मिनिट. आता आपण मोजूया पुढचा गळा. आता इथं आपलं शोल्डर असतं. इथं बघा हे दिसतंय तुम्हाला, हे माझं शोल्डर अजिबात इकडेही जात नाहीये, पुढेही येत नाही किंवा मागेही जात नाही. शोल्डर असं एकदम एक्या जागी बसलं पाहिजे, त्यावेळेस समजतो की ब्लाऊज किती परफेक्ट बसतो. ठीक आहे. तर बघा एकदम परफेक्ट शोल्डर आहे. तर इथं तुम्हाला उलटा टेप दिसतोय पण इथं माझा गळा आहे पुढचा 6 इंचचा. तर इथं मी 6 इंच लिहून घेते. आता बघा ज्यावेळेस तुम्हाला इथं गळा कमी जास्त करायचा असेल किंवा तुम्हाला
तर तुम्ही इथं करू शकता. 5.5 तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला कळेल मागचा बाजूचा टेप कसा मोजायचा. आता मागचा ज्यावेळेस आपलं जुनं ब्लाऊज असतं त्याच्यावरून तुम्ही इथं मागच्या ब्लाऊजची मागच्या गळ्याची उंची तुम्ही काढू शकता किंवा तुमच्या अंदाजे तुम्ही इथं टाकू शकता. माझं काही नसतं नेहमी तेवढंच माप असावं मागच्या गळ्याचं, कमी जास्त होऊ शकतो किंवा बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवला तर त्यानुसारही होऊ शकतं. तर मग मी तसं टाकते. तर मी शक्यतो मागचा गळा माझा 9.5चा घेत असते. तर मी इथं 9.5 लिहून घेते किंवा तुमच्याकडं दुसरं कुणी असेल माप घेण्यासाठी तर इथं शोल्डर पासून ते तुमच्या गळ्याच्या उंची जितकी आहे डीपपर्यंत तितकं मोजून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण शिलाई मार्जिन ॲड करून कटिंग करतो त्यावेळेस मग शिलाई मार्जिन ॲड करायचं. ठीक आहे, कटिंग करायच्या अगोदर. आता माप टाकताना फक्त करायचं आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आणि बाही घ्यायची. आता बघा मी इथं घेतलंय, हे बघा. आता इथं बाही, आता इथं बघा बाही सुद्धा आपली ह्याच्या खाली खूप जास्त शोल्डर जर आलं तर खाली येते आणि जर वरी गेलं तर ही अशी वरी जाते बघा अशी. पण ही एकदम परफेक्ट अगदी बसलेली आहे. कारण इतके सुंदर ब्लाऊज बसतात ना माझे, तुम्हाला दाखवते बघा, खूप मस्त बसतात. आणि ह्याच्यावर ना मी प्लेटा टाकून बाही बनवलेली, खाली इथं साडीचे काट लावलेले. तर अशा पद्धतीने बरोबर इथं परफेक्ट बसली पाहिजे याच्यावरती. तर मी आता इथून जशी माझी बाही इथपर्यंत आहे तेवढीच मी मोजून घेणार आहे आणि तेवढीच बाही इथं मी बनवणार आहे. तर बघा इथून मोजून घेते मी इतकी. तर बघा 5 इंच आहे. कारण हे आता तुम्हाला मी फ्रंट कॅमेराने करते म्हणून उलटं दिसत असेल. तर इथं बघा 5 इंच आपली बाही आहे. तर इथं मी 5 इंच घेणार आहे. पाच इंच बाही. आता लगेच आपण दंडघेर मोजून घेऊया. आता दंडघेर मोजताना हे असं धरायचे आणि जो टोक असतं टेपचं ते अशा पद्धतीने धरायचं आणि मोजून घ्यायचं आहे दंडघेर. तर इथं बघा माझा दंडघेर 11 आहे. आता इथं मी 11वरती इथं मार्किंग करून घेतले. आता आपण बेसिक तर माप घेतलेले आहेत. आता तुम्हाला वाटेल ब्लाऊजची उंची कशी पकडायची ताई. आता मागून तर आपण उंची तर बरोबर मोजतो कस्टमरची, जसं की शोल्डर पासून ते आपली जेवढी उंची आहे तेवढी. पण आता आपल्याला स्वतः मोजता येत नाही तर तुम्ही तुमच्या जुन्या ब्लाऊजवरून घेऊ शकता किंवा साधारण 32 साईजच्या मापासाठी तुम्ही 13.5 पासून पुढे उंची घेऊ शकता. कमी घेऊ नका कारण खूप जास्त मग ते ब्लाऊज वर जातं आणि मग ते दिसायला छान दिसत नाही, बॅकनी सुद्धा आणि फ्रंटनी सुद्धा. आणि शक्यतो प्रिन्सेस कट ब्लाऊज 13.5च्या उंचीच्या पुढचेच असावे. ते ब्लाऊजही दिसायला छान दिसतात आणि घातल्याच्या नंतर अगदी छान लुक सुद्धा देतात. तर त्यासाठी मी माझी उंची नेहमी 14 इंच तयार असते आणि 15 इंच कटिंगला घेते कारण 1 इंच ॲड करून. तर अशा पद्धतीने मी इथं फक्त तयार इंच उंची इथं 14 इंच घेणार आहे आणि ॲड करताना मी तुम्हाला कटिंगच्या व्हिडिओमध्ये सांगते. ठीक आहे. आता आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाचा आणि मेन पॉईंट असतो ते म्हणजे मुंडा. आता मुंड्यामध्ये बऱ्याच ताईंना खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. आता बघा माझा इथं मुंडा बघा तुम्ही किती छान असा बसलेला आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मस्त असा हे मुंडा माझा बसलेला असतो. अजिबात कुठे घोळ येत नाही. तुम्हाला वाटते ना की बघा इथं असं जास्त चुन्या पण नाही पडत आणि इकडं सुद्धा असं अजिबात हे होत नाही, म्हणजे अजिबात इथं प्लेटा वगैरे पडत नाहीत. अशा पद्धतीने असा मुंडा बसला पाहिजे. तर हे काय करते मी, ज्यावेळेस आर्मोल असतो त्यावेळेस हे अशा पद्धतीने मी आर्मोल मोजून घेत असते. प्रत्येक कस्टमरचा मोजते किंवा मग साईजनुसार मी आर्मोल टाकत असते. हे अशा पद्धतीने आपण मोजून घ्यायचं आर्मोल. आता पूर्ण आर्मोल आहे 16 इंच. ठीक आहे. आता 16चं निम्म करायचंय आपल्याला. 16च्या निम्म आपल्याला 8 इंच लागतं. तर 8 इंच हे आपला पूर्ण गोल आर्मोल आला पाहिजे. म्हणजे काय, तर गोल आर्मोल जो असतो आपण ज्यावेळेस मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देतो त्यावेळेस ते गोल आर्मोल म्हणतो. तर हे आपण अशा पद्धतीने गोल आर्मोल मोजून घेतलेला आहे. ज्यावेळेस आपण कटिंग करतो ना त्यावेळेस ते गोल आर्मोल बरोबर आलेला आहे का ते बघायचं. पण शक्यतो हे सगळ्या गोष्टी खूप जास्त डीपमध्ये जातात. मग शिकताना सुद्धा थोडंसं डोक्याला मेंटली ठेवावं लागतं, म्हणजे थोडंसं व्यवस्थित ठेवावं लागतं. मग बऱ्याच टाईमला इथंच कन्फ्युजन होतं. मग आता काय करायचं मी तुम्हाला सांगते बघा. प्रत्येकाचा आर्मोल सेम नसतो.
प्रत्येकाच्या इथलं कुठं कोणाला जास्त बॉडी असते, कोणाला कमी असते, कोणाच्या साईजनुसार कमी जास्त होऊ शकतं प्रत्येकाचं. तर त्यासाठी आपल्याला आर्महोल हे टाकायचाच नाही, म्हणजे टाकायचा पण तसा तुम्ही जसं हे असा मोजून घेतला त्यावेळेस तुम्ही मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देता त्यावेळेस आर्महोल मोजून घ्यायचा तुमचा बरोबर आलेला आहे का. पण मुंडा किती टाकायचा ते तुम्हाला सांगते. आता साईजनुसार मुंडा कमी जास्त होतो त्यावेळेस त्याच्यासाठी मी तुम्हाला खूप जास्त लवकर हे जे मापाचा चार्ट असतो कटोरी ब्लाऊजचा किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा, हे सगळ्या मी तुम्हाला मापाचे चार्ट आता एक एक व्हिडिओ अपलोड करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि 32 साईजसाठी म्हणायला गेलात माझ्या तर मी इथं 5.5 इंच मुंडा घेत असते. तर 32 साईजपर्यंत 32 ते 28, 30, 32 आणि 34 ह्या 4 साईजसाठी मी मुंडा घेत असते फक्त 5.5 इंच घेत असते किंवा 28 आणि 30 साठी तर 5च घेत असते छोटी साईज असेल तर. मग इथं दोन ज्यावेळेस 32 आणि 34 5.5 घेत असते. त्यानंतर 36, 38, 6 घेत असते. त्यानंतर मग तसंच अर्धा पाव इंच प्रत्येक मापानुसार कमी जास्त मुंडा होतो. तर हे अशा पद्धतीने मापं घेत असते मी. पण तरी सुद्धा तुम्हाला जर हे सगळं चार्ट हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा की ताई आम्हाला मापाचा चार्ट व्हिडिओ पाहिजे. तर मी तुम्हाला त्यामध्ये व्यवस्थित टोटल समजून सांगेल आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी प्रॉपर त्या व्हिडिओमध्ये असतील म्हणजे तुम्हाला कळेल की मापाचा चार्ट आपल्याला साईजनुसार कमी जास्त कसा होतो. मग त्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की मग तुम्हाला प्रत्येक साईजनुसार कमी किंवा जास्त मापं करता येतील. तर बघा मी 32 साईजसाठी मी इथं 5.5 इंच मुंडा लिहून घेते. आता या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या लक्षात आल्याच असतील. आता एक गोष्ट म्हणजे आता इथं आपण इथं सगळे बेसिक मापं लिहून घेतलेले आहेत. ते व्यवस्थित दिसत नाही आता, एक मिनिट. आता इथं बॅक कॅमेरा नाही आहे, फ्रंट कॅमेरा आहे, त्यासाठी तुम्हाला इथं उलटे मापं दिसतील पण तुम्हाला बॅक कॅमेराने कटिंगमध्ये दाखवते. तर आता इथं मी बेसिक मापत आपले इथं सगळे जे काही आपल्याला कट करण्यासाठी लागतात साईजनुसार ते तेवढे मी माझ्या साईजचे मापं मी काढलेले आहेत, लिहून घेतलेले आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कटोरी ब्लाऊज असेल तर थोडंसं मापामध्ये चेंज होतं. ज्यावेळेस कटोरी वगैरे त्यावेळेस आपण ते कटिंग करताना तर बघतोच वेगवेगळं असतं. पण बोटनेक ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्हाला तुमची छाती, तुमचा कंबर, दंडघेर, बाही, तुमचे हे सगळे पुढचा गळा हे सगळे माप बरोबर राहतात. पण ज्यावेळेस बॅकनेक तुम्हाला बोटनेक करायचा असेल त्यावेळेस मात्र तुमचे माप बदलतात. आता बघा मागचा गळा म्हटल्याच्या नंतर शोल्डर, मुंडा हे सगळ्या गोष्टी बदलतात. आता बऱ्याच टाइम म्हणतात की ताई बोटनेकमध्ये आणि डीपनेकमध्ये काय फरक असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर हे डीपनेक ब्लाऊज शिवून दाखवणार आहे, त्याचं कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे आणि हे नंतर माझ्याच मापाचा मी बोटनेक ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करून दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत सगळ्याच गोष्टी बोटनेकमधल्या आणि डीपनेकमधला काय फरक आहे, फिटिंगमध्ये कुठे घोळ येतोय, कुठे त्रास होतोय आपल्याला फिटिंग टाकताना किंवा सगळ्या गोष्टी म्हणजे आपण कोणचं माप चुकतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये लक्षात येणार आहेत. तर लक्ष देऊन व्हिडिओ बघायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी शिकायसारखं असतं. त्यासाठी आपल्याला जर काम खरंच मनापासून करायचं असेल तर व्हिडिओ मात्र नक्कीच बघायचे असतात. ते पण एकदम कंटिन्यू व्हिडिओ बघायचे. प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटीशी टिप्स असते आणि सगळे व्हिडिओ तुमच्या कमेंटमधूनच बनवलेले असतात. म्हणजे आता कुणीतरी म्हणतं की ताई फोर्टस दाखव, काही कटोरी दाखव, ताई बोटनेक दाखव. तर मग ह्या पद्धतीनेच मी थोडंसं व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमचे सुद्धा प्रॉब्लेम छोटे छोटे सॉल्व्ह व्हावे. तर बघा आज आपण बघितलं की अंगावरून मी स्वतःच मापं कशी घेतले. माझ्याच मापाचा ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग दाखवणार आहे, स्टिचिंग दाखवणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वतः मापं कशी घेतले हे तुम्ही बघितलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मापाचं कटिंग बघूया, त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मापाचं स्टिचिंग बघूया आणि त्यानंतर मग तो पूर्ण डीपनेक ब्लाऊज मी तयार झालेला तुम्हाला ज्यावेळेस मी वेअर घालेल त्यावेळेस मी तुम्हाला फिटिंग वगैरे व्यवस्थित सगळं दाखवेल. आणि त्यानंतर पुढचं सुद्धा तुम्हाला बोटनेक ब्लाऊज सुद्धा लवकरच तुम्हाला कटिंग स्टिचिंग सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतील म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.
चला, आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच मापाचं कटिंग बघायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओच्या खाली स्काईप बटन म्हणून असते तिथं प्रेस करायचे. तर आणि व्हिडिओ शेअर पण करायचा आहे. भेटू अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.